नमस्कार मित्रांनो, ऑन व्हील या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण स्पेन हा देश पाहायला जाणार आहोत, परंतु त्याआधी आपण त्याचा थोडासा भूगोल आणि इतिहास जाणून घेऊया। स्पेन हा देश युरोप खंडात येतो। भूमध्य सागराच्या किनाऱ्यावरील हा एक देश आहे। त्याच्या शेजारी पोर्तुगाल आहे आणि वरच्या बाजूला फ्रान्स हा देश आहे। स्पेनवर 400 वर्ष ऑटोमन तुर्क, ज्यांना तिथे मुरिश म्हणलं जातं, त्यांनी राज्य केलं। स्पेनची राजधानी माद्रिद आहे। नेपोलियन बोनापार्ट याने सुद्धा माद्रिदलाच स्पेनची राजधानी म्हणून पसंती दिली होती। स्पेन हा तसा लहान देश आहे, परंतु इंग्रजांप्रमाणे स्पॅनिश लोकांनी इतर खंडात वसाहती बांधल्या। दक्षिण, उत्तर, मध्य अमेरिका, आफ्रिका इथे तिथल्या लोकांची संस्कृती, भाषा, मंदिरं, पुस्तकं ही सगळी जाळून टाकली आणि तिथे आपली भाषा आणि धर्म लादला। स्पॅनिश लोक हे अतिशय क्रूर होते। हा झाला त्यांचा इतिहास। ग्रेनाडा हे स्पेनच्या दक्षिणाला असलेले एक शहर आहे। इथे बऱ्याच प्रमाणात शेती पाहायला मिळते। म्हणजे आपण ज्यावेळी जायला लागतो त्यावेळी बरीचशी शेती आपल्याला तिथे पाहायला मिळते। सूर्यफूल, गहू, द्राक्ष हे पाहायला मिळतात। ग्रेनाडामध्ये युसुफ किंग एक यांनी बांधलेले मदरसे व किल्ले आहेत। ज्यांना मुस्लिम सत्तेच्या खुणा पाहायच्या आहेत त्यांच्यासाठी तिथल्या मुस्लिम लोक अल हमरा नावाचा एक टूर आयोजित करतात। तर शिवाय ग्रेनाडा ही एक अतिशय सुंदर सिटी आहे। त्याच्यामधलं ओल्ड ग्रेनाडा तर अतिशय सुंदर आहे। मोठे रस्ते, इमारती ह्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे तुम्हाला ग्रेनाडा ही सिटी पाहायला नक्कीच खूप आवडेल। ग्रेनाडाला चालले मी आता। माद्रिद ते ग्रेनाडा शेती खूप आहे इथे। माद्रिद ते ग्रेनाडाच्या मार्गावर सूर्यफूल, गहू, फळांची झाडं, पण माणसं कमी दिसतात। म्हणजे तिथे लावलेले दिसतं पण माणसं काही दिसत नाही जास्त। ग्रेनाडाचा स्क्वेअर आहे हा। ओल्ड टाउन सिटी मधला हे ग्रेनाडा आहे। हे समोर टेकडे आहेत। ह्या इथे टाउन आहे। रस्ते आतमध्ये थोडेसे लहान लहान आहेत आणि तिथे खाण्याची इतकी गर्दी आहे, ती एक मी नंतर व्हिडिओ बनवेल। छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये हॉटेल्स आणि खूप खाण्याची गर्दी। ही जी बिल्डिंग आहे ती 1349 सालची आहे। युसुफ वननी हे बनवलेली होती। मुस्लिम होता, हा मदरसा केला होता त्याने, आणि त्यानंतर ज्यावेळी कॅथलिक यांचं राज्य आलं त्यावेळी त्यांनी त्याचं कन्व्हर्जन हे आहे चर्चमध्ये केलेलं आहे। ह्याला 7 युरो फी आहे। 1500व्या सालमध्ये ह्यांनी कन्व्हर्जन केलेलं आहे। नासिडी पॅलेसला जाताना लागतं, वरून पाणी येते, एकदम स्वच्छ आहे। आता चढ संपलाय आणि प्लेन रस्ता आहे।
ओल्ड टाउन ग्रेनाडाचा हा रस्ता आहे. सगळीकडे असे टांगलेले आहेत फुलांची झाडं आणि त्याला पाणी घातलेलं असतं. त्याच्यामुळे ते रस्ता अतिशय छोटा आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा त्या अशा छोट्या छोट्या बस आहेत त्या जातात. ज्यामुळे की तुम्ही आतमध्ये पण पोहोचू शकता. म्हणजे बाहेर मोठे मोठे रस्ते आहेत, पण आतल्या छोट्या छोट्या रस्त्यामध्ये पण बसेस जातात. प्रत्येक ठिकाणी असं काहीतरी मॉन्युमेंट एखादं बनवून ठेवलेलं आहे. ओल्ड टाउन म्हणतात त्याला, ओल्ड टाउन ग्रेनाडा. सुंदर आहे एकदम, मस्त.